बुलेटिनच्या सुरुवातीला पुण्यातनं एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येते। पुण्यामधील स्वारगेट बस स्थानकामध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर बसमध्ये बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे। पोलिसांची पथकं आरोपीच्या मागावर आहेत। पहाटे 5:30 वाजता पुण्यामधील एसटी स्टँडवर धक्कादायक घटना घडली। 26 वर्षीय तरुणी काल पहाटे पुण्याहून फलटणला निघालेली होती। त्या दरम्यान बस स्थानकामध्ये ही घटना घडली आहे। गुन्हा घडल्यावर हा नराधम आरोपी दत्तात्रय गाडे हा फरार झालेला असून पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत। पुण्यातनं अत्यंत धक्कादायक बातमी। पुण्यामधील स्वारगेट बस स्थानकामध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर बसमध्ये बलात्कार झाल्याची ही घटना उघडकीस आली आहे। पोलिसांची पथकं सध्या आरोपीच्या मागावर आहेत। पहाटे 5:30 वाजता पुण्यामधील एसटी स्टँडवर ही संपूर्ण घटना घडली। 26 वर्षीय तरुणी काल पहाटे पुण्यावरून फलटणच्या दिशेला निघालेली होती आणि या सगळ्या संदर्भात घटनास्थळावरून सविस्तर आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी। आपण पाहूयात। पुणे शहरात आज सकाळी 5:30च्या सुमारास स्वारगेट बस स्थानकावरती अत्यंत धक्कादायक घटना घडलेली आहे। एका 26 वर्षीय मुलीवरती एका अज्ञात व्यक्तीने बलात्कार केलेला आहे। खरं तर 5:30च्या दरम्यान ती इकडे बस स्थानकावरती आली आणि ती फलटणकडे जाणार होती। खरं तर ती पुण्यात काम करते अशी प्राथमिक माहिती समोर आली। त्यानंतर जेव्हा ती या बस स्थानकावरती आली, आपण जसं बघू शकतो या दृश्यांमधनं, ती इकडे फलटणला जाण्यासाठी निघालेली होती। परंतु जो अज्ञात व्यक्ती आहे तो तिच्याकडे आला आणि त्यानंतर तिला सांगण्यात आलं की ही तुझी बस नाही आहे, दुसरी बस आहे। जसं आपण या दृश्यांमधनं बघू शकतो की ह्याच्यावरती पाटी खरं तर सोलापूर स्वारगेट अशी लिहिलेली असतानाही देखील ती या बस मध्ये चढलेली होती। खरं तर प्राथमिक माहिती अनुसार तो आरोपी जो आहे तो आत्ता फरार झालेला आहे आणि पोलिसांच्या माहिती अनुसार आत्ता जवळपास 8 पथकं रवाना केलेली आहेत ते फरार आरोपी शोधण्यासाठी। खरं तर प्राथमिक माहिती अनुसार असं देखील समोर आलेलं आहे की दत्तात्रय खाडे नावाचा जो आरोपी आहे तो आत्ता फरार झालेला आहे आणि 8 पथकं सध्या पुणे पोलिसांकडून रवाना करण्यात आलेली आहेत आणि आरोपीचा शोध सध्या चालू आहे। खरं तर आता प्रश्न असा येतो की पुणे शहर महिलांसाठी सुरक्षित आहे की नाही, की सकाळी 5:30च्या सुमारास जेव्हा ती मुलगी इकडनं निघालेली होती फलटणला जाण्यासाठी, एक अज्ञात व्यक्ती येतो। त्यानंतर तो तिला सांगतो की ही तुझी बस नाही आहे। जसं त्या पाटीवरती आपण बघू शकतो की सोलापूर स्वारगेट हे स्पष्ट लिहिलं असताना देखीलही ती या बसमध्ये गेली। खरं तर खूप वेगवेगळ्या बाजू आहेत या सगळ्या गोष्टींना। तर आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की पुढील तपासात काय निष्पन्न होतं आणि महिला सुरक्षतेचा प्रश्न हा पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे। NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे। तर या घटनेच्या संदर्भातील ताजे अपडेट्स देण्यासाठी स्वारगेट बस स्थानकातील कंट्रोल रूममधून प्रतिनिधी रेवती हिंगवे आपल्या सोबत आहेत। रेवती, तपास सध्या वेगानं सुरू आहे आणि इतर सुद्धा CCTV फुटेज हे तपासले जात आहेत। सध्याची एकंदरीत या तपासाच्या संदर्भातली पोलिसांची काय माहिती आणि कंट्रोल रूममध्ये नेमक्या काय हालचाली आहेत? रेवती, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? तर पुण्यातनं एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आलेली आहे। कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी अशी ही घटना आहे। पुण्यामध्ये नेहमीच वर्दळ असलेल्या स्वारगेट या एसटी स्टँडवर शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झालेला आहे। सोमवारी पहाटेच्या सुमारास ही संपूर्ण घटना घडली आहे। दरम्यान पोलिसांनी या सगळ्या संदर्भात काय माहिती दिली आहे पाहूयात। उसमें दिख रहा है CCTV फुटेज में, वो बस के पास जाने के बाद वो लड़की ने बोला कि बस में तो अंधेरा है, तो उसने बोला कि रात के लोग हैं, रात की लेट हुई है बस, तो लोग अंदर सोए हैं इसीलिए लाइट बंद है, तुम अंदर जाके टॉर्च लगा के देख लो, लोग वहां पर होंगे। तो ऐसा करके उसको मतलब उसका विश्वास ये करके वो लड़की अंदर गई। फिर ये पीछे से अंदर गया और दरवाजा बंद किया। उसके बाद उसने उसके साथ ये गलत हरकत की। तो फिर लड़की पुलिस स्टेशन में आई। उसके आने के बाद हमने इमीडिएटली कंप्लेंट ले ली है, उसकी कॉग्निजेंस लिया है और CCTV फुटेज निकलवाया, तो जिससे हमें आरोपी का पता चला है।
और उसका रिकॉग्नाइजेशन हो गया है आरोपी का। अब उसको हमारी टीम ढूंढ रहे हैं। एक 7-8 टीम हमने तैयार की है जो जिले में हर जगह पे उसको जहाँ जहाँ पर हमको क्लू मिलता है वहाँ पर ढूंढ रहे हैं। कल रात डॉग स्पॉट भी गया था, जिस गांव का वो है वहाँ पर के खेत खलियान, वहाँ पर भी उसको ढूंढने की कोशिश की है। हर जगह पे हमारी पूरी कोशिश चालू है वो आरोपी को ढूंढने की। तर आरोपीच्या शोधासाठी 7 ते 8 पथकं ही तैनात करण्यात आलेली आहेत अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे। सोमवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली। पीडित तरुणी पुण्याहून फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बसस्थानकावर आलेली होती आणि त्याचवेळी हा संपूर्ण प्रकार घडला। स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये या सगळ्या संदर्भात गुन्हा दाखल झालेला असून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलंय। मात्र आरोपीच्या शोधासाठी जिल्हाभरामध्ये ही पथकं आता रवाना करण्यात आलेली आहेत। तर या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत रुपाली चाकणकर आहेत, महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत। काही अत्यंत धक्कादायक अशी ही घटना घडलेली आहे पुण्यामधनं। एका तरुणीवर बसमध्ये, शिवशाही बसमध्ये बलात्कार झालाय। पुणे हे विद्येचं माहेरघर आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक विद्यार्थिनी शिक्षणासाठी पुण्यात येतात। पुणे हे कायम सुरक्षित शहर म्हणून ओळखलं गेलंय, पण काल स्वारगेट भागामध्ये घडलेल्या या घटनेने खरंच वेदना होतात। पुणेकर म्हणून पुणे शहरात वावरताना पुण्याने खूप वेगळी ओळख एक महाराष्ट्राला दिलेली आहे। काल ही घटना सकाळी 6:15 दरम्यान स्वारगेट आगारामध्ये घडली। संबंधित तरुणीने 9 वाजता स्वारगेट पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केल्यानंतर त्या भागात असलेल्या डीसीपी मार्तना पाटील असतील, पोलीस अधिकारी पूनम पाटील असतील यांनी तातडीने गुन्हा नोंद केला आणि संबंधित तरुणीने सांगितलेल्या वर्णनानुसार स्केचेस असतील, फोटो असतील किंवा सीसीटीव्ही सगळे कॅमेरे चेक केले आणि त्या माध्यमातून आरोपीचा तपास करण्यासाठी तातडीने 8 पथक हे ग्रामीण शहरी भागामध्ये रवाना केले। यामध्ये या आरोपीची माहिती समजत असताना आरोपीचे सीडीआर, त्याचबरोबर त्यांचं लोकेशन हे सगळं जलद गतीने तपास करण्याचं काम सुरू आहे। याच्यामध्ये आज उद्या 2 दिवसामध्ये आरोपी पकडलाही जाईल, पण अशा घटना घडूच नाही याच्यासाठी खरं सतर्क राहणं फार गरजेचं आहे। यामध्ये मी पोलिसांच्या संपर्कात होते, त्यांना विचारलं देखील, पण स्वारगेट भाग हा तसा सकाळी 6:15 दरम्यान हा रहदारीचा भाग आहे। पेट्रोलिंग सुद्धा त्या भागामध्ये व्यवस्थितरित्या चालू असताना अशी घटना घडते हे अत्यंत वेदनादायक आहे। त्याच्यामुळे डेपोमधली सुरक्षा असेल, त्याचबरोबर त्या भागात असलेला मदत कक्ष असेल, सुरक्षतेसाठी असलेले अनेक टोल फ्री नंबर असतील, या सगळ्यांची खरं माहिती घेत या सगळ्यांनी देखील सतर्क राहणं फार गरजेचं आहे। निश्चित, धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेसाठी। तर या सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर आहेत। रवींद्रजी, नेहमीच वर्दळ असलेल्या स्वारगेट एसटी स्टँडवर अशा प्रकारची धक्कादायक घटना घडते। पहाटे 5:30 वाजता अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार आहे आणि एकंदरीतच आता पुण्यामधील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे। आपली पहिली प्रतिक्रिया? याच्यामध्ये पहिल्यांदा गाडे नावाच्या आरोपीचं नाव समोर येतंय। हा गाडे हा गुन्हेगार आहे आणि पोलिसांच्या हिस्ट्रीवरचा गुन्हेगार असल्यामुळं पोलिसांना याची पूर्णपणे माहिती आहे आणि हा स्वारगेट परिसरात सर्रास वावरणारा हा गुन्हेगार आहे। पण हा एकटाच गुन्हेगार आहे का, तर अशी परिस्थिती नाहीये की आज आपल्याकडं हा 26 वर्षाच्या मुलीवर ज्या पद्धतीनं बलात्कार झाला तर एकच घटना नाही, अशा घटना सातत्यानं स्वारगेटच्या आवारात आणि स्वारगेटच्या परिसरात घडले जातात। आणि जे वर्दळ महिला एसटीने आल्या असतील, बाहेरगावच्या महिला असतील किंवा काही चुकीच्या पद्धतीनं त्यांना घरी जाता आलं नसेल तर रात्रीमध्ये ह्या महिलांवर वास ठेवून त्यांच्यावर अशा चुकीच्या पद्धतीनं त्यांना हाताळण्याचं काम हे काही एक गाडे करणं, असे अनेक लोक स्वारगेट परिसरामध्ये वावरत असतात। रात्री ही शोधतच फिरत असतात, कुठली महिला अडचण येते, तिला काय प्रॉब्लेम आहे आणि सहानुभूती दाखवून तिच्यावर बलात्कार करणं, तिचे गैरफायदा घेण्याचं काम असे गुन्हेगार करतात। आणि स्वारगेट परिसर हा तसा पाहिला तर पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे आणि पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळं याच्यामध्ये नागरिकांचा वावर आहे, महिलांचा वावर आहे, प्रवाशांचा वावर आहे आणि ह्या भागामध्ये सर्रास चालणारे मडक्याचे धंदे, दारूचे धंदे आणि तिथं वावरणारा गुन्हेगार याची जातीने चौकशी करून पोलिसांनी तिथं कडक त्या ठिकाणी योजना अपयोजना केल्या पाहिजेत। त्यामध्ये एसटीची जी सुरक्षा आहे ती सुरक्षा काय करते हा महत्वाचा प्रश्न आहे, पोलीस काय करतात हा महत्वाचा प्रश्न आहे आणि याच्यामध्ये ही जी चुकीच्या पद्धतीची लोक स्वारगेट परिसरात वावर असतो यांना त्या ठिकाणी कडक कारवाई करून परत ह्या परिसरात ते आले नाही पाहिजे, त्याचा प्रतिबंध पोलिसांनी केला पाहिजे
आणि सुरक्षित पुणे आता राहिलेलं नाही. या पद्धतीनं पुणे शहरामध्ये चाललेली गुन्हेगारी, अशा पद्धतीचा वावर, पोलिसांना असणारं मनुष्यबळ आणि त्यांना देणाऱ्या सुविधा या सगळ्यात तोडक्या असल्यामुळं अशा पद्धतीनं पुणे शहरामध्ये सातत्यानं गुन्हेगारी आणि अशा प्रवृत्ती लोकांचा वावर वाढल्यामुळे पुणे शहराच्या उज्ज्वल परंपरेला धक्का बसण्याचं काम अशा लोकांमुळे घडलं जातं. याच्यामध्ये मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी याच्यावर जातीने लक्ष देऊन वैभवशाली पुण्याच्या इतिहासाला गालबोट लागणारी जी व्यवस्था जी वावरती त्याला प्रतिबंध केलं पाहिजे. निश्चित, जसं आपण सांगता या आरोपीची याआधी सुद्धा गुन्हेगारी प्रवृत्तीची पार्श्वभूमी आहे आणि या परिसरामध्ये अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या अनेक घटना घडलेल्या आहेत असं आपण सांगताय. मात्र त्यावर आता काहीतरी कठोर कारवाई होणं यापूर्वीच खरं तर अपेक्षित होतं. धन्यवाद सविस्तर प्रतिक्रियेसाठी. पुन्हा एकदा रेवती हिंगवे यांच्याकडे जाऊयात. रेवती सध्या कंट्रोल रूममध्ये आहे आणि त्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेजेस हे सुद्धा तपासले जात आहेत. रेवती, सध्याची काय घडामोड आहे, काय अपडेट्स आहेत? नक्कीच ऋतुजा, खरं तर आज सकाळी 5:30च्या सुमारास अत्यंत धक्कादायक घटना स्वारगेट बस स्थानकावरती घडलेली आहे. आत्ता मी इकडच्या कंट्रोल रूममध्ये आहे असं म्हणलं तरी चालेल. हे इकडे जे सीसीटीव्ही फुटेज आहेत ते इकडे आपल्याला बघू शकतो. खरं तर अजूनही असं स्पष्ट झालेलं नाहीये. पोलिसांनी आज इकडनं सीसीटीव्ही त्यांनी नेऊन त्याची पुढची तपासणी देखील केलेली आहे आणि जसं परिमंडळ 2च्या उपायुक्त म्हणल्यास मार्तना पाटील की 8 पथकं जे आरोपी फरार झालेले आहेत त्या आरोपीला पकडण्यासाठी 8 पथकं खरं तर रवाना करण्यात आलेले. आज पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावरती सकाळी 5:30च्या सुमारात एका 26 वर्षीय महिलेवरती बलात्कार झाल्याची घटना घडलेली होती आणि जेव्हा ती खरं तर फलटणला निघण्यासाठी आलेली होती तेव्हा ती इकडे आली. तिला एक अज्ञात व्यक्ती तिच्या समोर आला. तिला म्हणलं की ही तुझी बस नाहीये आणि दुसऱ्या बसमध्ये जाऊन ज्या दृश्यांमध्ये आपल्याला ते वेगळी जी बस आहे MH06 अशी ती बस आहे त्या बसमध्ये तिला घेऊन गेला आणि त्यानंतर हा सगळा प्रकार घडला. खरं तर आता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे की पुढील तपासात काय निष्पन्न होतंय. ऋतुजा. रेवती, एका संशयिताला या प्रकरणामध्ये ताब्यात घेण्यात आलेला आहे. त्याच्या चौकशीमधनं काही दुसरे काही अपडेट समोर आलेले आहेत का? पोलिसांची त्या संदर्भातली काही प्राथमिक माहिती आहे? नाही, अजून तर काहीही आलेलं नाहीये पुढील तपासात, कारण अजूनही तपास हा जोरदाररित्या चालू आहे पुणे पोलिसांकडनं आणि सध्या अशी माहिती मिळते की 8 पथकं जी आहेत ते रवाना करण्यात आलेले आहेत पुणे पोलिसांकडनं. आता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ऋतुजा की नक्की ह्याच्यातनं काय निष्पन्न होतं. कारण जसं मी मगाशी देखील म्हणलं की ती मुलगी जेव्हा तिला माहिती होतं की आपल्याला फलटणला जायचंय तर पुणे ते सोलापूर किंवा सोलापूर ते पुणे या बसमध्ये ती का चढली, तर आता हे सगळं तेव्हाच समोर येईल जेव्हा हा पुढील तपास त्याच्यातली काही माहिती समोर येईल. ऋतुजा. रेवती, आणखी एक महत्वाचा आणि वेगळा प्रश्न मला तुला विचारायचा आहे. अगदी काही क्षणांपूर्वी आपण रवींद्र धंगेकर यांच्याशी बातचीत केली आणि त्यांनी असा आरोप केला की हा आरोपी दत्तात्रय गाडे हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे आणि याच परिसरामध्ये यापूर्वी सुद्धा अनेक असे घटना घडलेल्या आहेत. तर त्या सगळ्या संदर्भात पोलिसांचा त्या अनुषंगानं सुद्धा काही तपास सुरू आहे का? काही सीसीटीव्ही फुटेजेस महिनाभरापूर्वीचे काही तपासले जात आहेत का? खरं तर तुझ्या जसं बघू शकतोय की या कंट्रोल रूममध्ये जे काही सीसीटीव्ही फुटेज आहे ते तसंच्या तसं आपल्या प्रेक्षकांना आपण आता दाखवलेलं आहे. खरं तर सकाळीच जेव्हा हा सगळा प्रकार घडला तेव्हाच पोलीस इकडनं सगळ्या सीसीटीव्ही फुटेज इकडनं घेऊन गेलेले आहेत. त्याची पूर्णतः तपासणी ही पुणे पोलिसांकडनं खरं तर केल्या जात आहे. तर आता नक्की किती वेळाचं ते सीसीटीव्ही फुटेज तपास करतात हे अजून खरं तर माहिती समोर आलेली नाहीये. दत्तात्रय गाडे जो आरोपी आहे तो सध्या फरार आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीबद्दल देखील काहीही त्यांनी माहिती म्हणजे पुणे पोलिसांनी अजून त्याच्याबद्दल कुठलीच माहिती अजून दिलेली नाहीये. तर जसं पुढील तपासात काही निष्पन्न होईल त्यानंतरच जे काही माहिती ती समोर येईल. ऋतुजा. पीडित तरुणीची प्रकृती नेमकी कशी आहे या सगळ्या संदर्भात काही डॉक्टरांनी माहिती दिली आहे?
नक्कीच ऋतुजा, आत्ता सध्या जी पीडित तरुणी आहे तिच्यावरती औषधोपचार चालू आहेत रुग्णालयामध्ये. जे शासकीय रुग्णालय आहे तिकडे तिच्यावरती औषधोपचार चालू आहेत. तिची तब्येत सुद्धा स्थिर असल्याची माहिती पुणे पोलिसांकडनं देण्यात आलेली आहे. तर आता जेव्हा सगळं ती खरं तर जेव्हा या धक्क्यातून सावरेल त्यानंतर जेव्हा तिचं जे स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात येईल त्यानंतरच आपल्याला खरं काय ती माहिती ही समोर येईल. निश्चित वेळोवेळी या सगळ्याच्या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.